नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 6वे सामाजिकरण। या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्याय आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे, ज्या प्रक्रियेतून व्यक्ती समाजातील नियमाने शिकते तिला रिकामी जागा म्हणतात। विधान पुन्हा एकदा ऐका, ज्या प्रक्रियेतून व्यक्ती समाजातील नियमाने शिकते तिला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहेत संमिलन, दुसरा पर्याय आहे सामाजिकरण आणि तिसरा पर्याय आहे सहकार्यता। उत्तर आहे सामाजिकरण आणि उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते पुढील प्रमाणे, ज्या प्रक्रियेतून व्यक्ती समाजातील नियमाने शिकते तिला सामाजिकरण म्हणतात। आता दुसरं विधान आहे, कुटुंब सामाजिकरणाचे रिकामी जागा साधन आहे। काय आहे विधान? कुटुंब सामाजिकरणाचे रिकामी जागा साधन आहे। पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे प्राथमिक, दुसरा पर्याय आहे दुय्यम आणि तिसरा पर्याय आहे प्रादेशिक। उत्तर आहे प्राथमिक। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, म्हणून कुटुंब सामाजिकरणाचे प्राथमिक साधन आहे। कुटुंब सामाजिकरणाचे प्राथमिक साधन आहे। आता तिसरं विधान आहे, शाळा हे सामाजिकरणाचे रिकामी जागा साधन आहे। काय आहे विधान? शाळा हे सामाजिकरणाचे रिकामी जागा साधन आहे। पर्याय आहेत प्राथमिक, दुय्यम, प्रादेशिक। उत्तर आहे दुय्यम। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते खालीलप्रमाणे, शाळा हे सामाजिकरणाचे दुय्यम साधन आहे। उत्तर शाळा हे सामाजिकरणाचे दुय्यम साधन आहे। आता चौथं विधान आहे, दूरचित्रवाणी हे रिकामी जागा संपर्काचे माध्यम आहे। दूरचित्रवाणी हे रिकामी जागा संपर्काचे माध्यम आहे। पर्याय आहेत श्राव्य, दृक आणि दृकश्राव्य। उत्तर आहे दृकश्राव्य, म्हणून दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य संपर्काचे माध्यम आहे। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने लिहू शकतो। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गटात आणि ब गटात जोड्या लिहून दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। यामध्ये पहिली जोडी आहे, अ गटात आहे भाषा मूलभूत वर्तन आणि ब गटात आहे कुटुंब, ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे, अ गटात आहे सामाजिक मूल्ये जसे मैत्री, ब गटात आहे समवयस्कांचा समूह। अ गटात काय आहे? सामाजिक मूल्ये जसे मैत्री आणि ब गटात आहे समवयस्कांचा समूह, ही जोडी सुद्धा बरोबर आहे। आता आहे तिसरी जोडी, अ गटात आहे संघभावना शिस्त आणि ब गटात आहे शेजारी, ही जोडी चुकीची आहे। अ गटात संघभावना शिस्त असेल तर ब गटात आहे शाळा, ब गटात शाळा असतं तर ही जोडी बरोबर असती। ब गटात आहे शेजारी, म्हणून ही जोडी चुकीची आहे। आता चौथी जोडी आहे, अ गटात आहे जनमत तयार करणे, काय आहे? जनमत तयार करणे आणि ब गटात आहे प्रसार माध्यमे, ही जोडी सुद्धा बरोबर आहे। वरील जोड्यांमध्ये जी 3 नंबरच्या जोडी आहे ती जोडी चुकीची आहे। संघभावना शिस्त, अ गटात आहे संघभावना शिस्त आणि ब गटात आहे शेजारी, ही जोडी चुकीची आहे। आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे संघभावना शिस्त आणि ब गटात लिहायचं आहे शाळा। अशा प्रकारे चुकीची जोडी दुरुस्त करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे। आता प्रश्न पहिल्यामध्ये क दिला आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। खाली एक चौकट दिलेली आहे, त्यामध्ये संज्ञा लिहून दिली आहेत आणि त्याखाली विधाने दिली आहेत, तर त्या विधानाची उत्तरे
आपल्याला चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहायचं आहे आणि योग्य संज्ञा ओळखायच्या आहेत. आता यामध्ये पहिली मी संज्ञा वाचते. पहिली संज्ञा आहे इंटरनेट, दुसरी संज्ञा आहे समवयस्कांचा समूह गट, दुसरी संज्ञा आहे समवयस्कांचा समूह गट आणि तिसरी संज्ञा आहे बाल्यावस्थेतील सामाजिकरण. बाल्यावस्थेतील सामाजिकरण. यामध्ये पहिलं विधान आहे जीवनाच्या प्रारंभिक अवस्थेत घडून येते. काय आहे विधान? जीवनाच्या प्रारंभिक अवस्थेत घडून येते. उत्तर आहे बाल्यावस्थेतील सामाजिकरण. जीवनाच्या प्रारंभिक अवस्थेत घडून येते. उत्तर बाल्यावस्थेतील सामाजिकरण. दुसरं विधान आहे आजच्या काळातील जागतिक प्रभाव. काय आहे विधान? आजच्या काळातील जागतिक प्रभाव. उत्तर आहे इंटरनेट. इंटरनेटमुळे आजच्या काळात जागतिक प्रभाव झाला आहे. आता प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. यामध्ये खाली काही विधाने दिली आहेत, त्यामध्ये काही शब्द अधोरेखित केलेले आहे. ते शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहायची आहेत. तर यामध्ये पहिलं विधान आहे रेडिओ हे संप्रेषणाचे दृकश्राव्य माध्यम आहे. काय आहे विधान? रेडिओ हे संप्रेषणाचे दृकश्राव्य माध्यम आहे आणि यामध्ये दृकश्राव्य हा शब्द अधोरेखित केला आहे. हा शब्द वगळून आपल्याला त्या ठिकाणी श्राव्य हा शब्द लिहायचा आहे. उत्तर आहे श्राव्य. उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. म्हणून रेडिओ हे संप्रेषणाचे श्राव्य माध्यम आहे. दुसरं विधान आहे समवयस्कांचे समूह हे सत्तावादी साधन आहे. काय आहे विधान? समवयस्कांचे समूह हे सत्तावादी साधन आहे. यामध्ये समवयस्कांचे समूह हा शब्द अधोरेखित केला आहे. त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला प्रसार माध्यमे. उत्तर आहे प्रसार माध्यमे आणि उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते खालीलप्रमाणे. प्रसार माध्यमे हे सत्तावादी साधन आहे. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे मीडच्या मते स्वची निर्मिती. काय आहे प्रश्न? मीडच्या मते स्वची निर्मिती. उत्तर जॉर्ज मीड या समाजशास्त्रज्ञांच्या मते स्वची निर्मिती जन्मानंतर इतरांशी होणाऱ्या आंतरक्रियेतून होऊन एक सामाजिक मनुष्य निर्माण होतो. स्वच्या निर्मितीच्या 3 अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेत लहान मूल मोठ्यांच्या वर्तनाचे अनुकरण करते. दुसऱ्या अवस्थेत तो त्याला प्रभावित करणाऱ्या व्यक्तींची भूमिका वटवून त्यांची कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि तिसऱ्या अवस्थेला मिड गेम स्टेज म्हणतो. या अवस्थेत व्यक्ती इतरांप्रमाणे वर्तन करण्यास शिकते. इतरांबरोबरच्या प्रतिकात्मक आंतरक्रियेमधून स्वची निर्मिती होते. अशा प्रकारे जॉर्ज मीडद्वारा प्रतिपादित स्वची निर्मिती लिहिता येते. टिपा लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे सामाजीकरणाचे साधने. कोणती टिपा आहे? सामाजीकरणाचे साधने. उत्तर विविध सामाजिक समूह आणि सामाजिक संदर्भ ही सामाजीकरणाची साधने आहेत. ते खालीलप्रमाणे. पहिले आहे कुटुंब. प्राथमिक सामाजीकरण हे अगदी लहान वयात होते. या अवस्थेत कुटुंब हे सामाजीकरणाचे मुख्य साधन असते. यात मूल भाषा आणि मूलभूत वर्तन पद्धती शिकते. मूलभूत मूल्ये, वर्तन पद्धती आणि भविष्यातील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दृष्टिकोन कुटुंबात शिकायला मिळतात. म्हणून कुटुंब हे सामाजीकरणाचे अतिशय उत्तम असे साधन आहे. सामाजीकरणाचं दुसरं साधन आहे समवयस्कांचा समूह. कुटुंबाप्रमाणेच समवयस्कांचा समूह हे देखील सामाजीकरणाचे माध्यम आहे. समवयस्कांचे समूह म्हणजे साधारण समान वयाच्या मित्रमंडळीचे गट होय. उदाहरण प्ले ग्रुप, किशोरवयीन मुलांमुलींचे गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट. हे गट सामाजीकरणासाठी महत्त्वाचे असतात. आता सामाजीकरणासाठी तिसरं साधन आहे शाळा. शाळा व शिक्षण ही सामाजीकरणाची दुय्यम साधने आहेत. औपचारिक अभ्यासक्रम आणि विषय व कौशल्ये यातून आपण शिकत असतो.
शाळेतून शिकल्या जाणाऱ्या मूल्य व भूमिकांची व्याप्ती अधिक असते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या अप्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा विचारही समाजशास्त्रज्ञ करतात. सध्याच्या काळात शाळांमध्ये अशा कामात समानता आणण्याचे प्रयत्न होताना दिसतात. सामाजिकरणाच्या साधनामध्ये चौथा मुद्दा आहे आधुनिक प्रसारमाध्यमे. काय आहे? प्रसारमाध्यमे. आधुनिक काळातील एक अत्यंत महत्त्वाचे सामाजिकरणाचे माध्यम साधन म्हणजे प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमे हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडणारे संदेश, माहिती यांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण या माध्यमाद्वारे केले जाते. म्हणून प्रसारमाध्यम हे सामाजिकरणाचे चांगले साधन म्हणून वापरले जाते. सामाजिकरणाचं पाचवं साधन आहे शेजाऱ्यांबरोबरचा संपर्क. हे सामाजिकरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. गाव, शहर किंवा उपनगरात भौगोलिकदृष्ट्या एकत्र राहणारा समुदाय म्हणजे शेजारी होय. एक सामाजिक समुदाय म्हणून शेजाऱ्यांच्याच समोरचे प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतात. कुटुंबापेक्षा मोठे असे स्थानिक सामाजिक एकक असतात. या मोठ्या समुदायाचा कुटुंब हा एक भाग बनते. लहान मुले कुटुंबियाप्रमाणेच शेजाऱ्यांमध्ये रममाण होत असतात. सामाजिकरणाचं सहावं साधन आहे कामाची जागा. सामाजिकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. प्रौढांचे सामाजिकरण या संकल्पनेतून ही प्रक्रिया स्पष्ट होते. प्रौढांच्या सामाजिकरणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे कामाची जागा होय. अशा प्रकारे कुटुंब, समवयस्कांचा समूह, शाळा, प्रसारमाध्यमे, शेजारी व कामाची जागा ही सर्व सामाजिकरणाची साधने आहेत हे स्पष्ट करता येते. टिपालियामध्ये तिसरा प्रश्न आहे पुनर्सामाजिकरण. कोणता प्रश्न आहे? पुनर्सामाजिकरण. उत्तर: काही वेळेला मनुष्य अशा परिस्थितीत सापडतो की त्याला जुनी जीवनपद्धती, अनुभव यापासून फारकत घेऊन नवीन, पूर्णतः वेगळी जीवनपद्धती स्वीकारावी लागते. आधीची विचारपद्धती, जीवनपद्धती पूर्णतः विसरावी लागते. नवीन जीवनपद्धती ही फक्त वेगळी नसते तर आधीच्या जीवनाशी विसंगत असते. त्यामुळे व्यक्तीला सामाजिक मूल्ये, श्रद्धा, विश्वास, नियमने यांच्याबाबत खूप जागरूक राहावे लागते. पुनर्सामाजिकरणाचा पाया म्हणजे आधी शिकलेले विसरणे आणि नवीन शिकणे. पुनर्सामाजिकरणाची तीव्रता ते कोणत्या संस्थेत होत आहे यावर अवलंबून असते. उदाहरण: व्यक्ती जेव्हा संपूर्ण वेगळे व्यावसायिक जीवन स्वीकारते तेव्हाचे पुनर्सामाजिकरण हे सोपे असते, परंतु कैद्याचे तुरुंगातील पुनर्सामाजिकरण कठीण असते. याला संस्थात्मक किंवा संस्थागत पुनर्सामाजिकरण म्हणतात. समाजापासून दूर, कायद्यांच्या कठोर बंधनात, बंदिस्त भिंतीमध्ये व्यक्तीला ठेवले जाते. उदाहरण: तुरुंग. मानसिक आरोग्य सुविधा या संस्थांचा मूलभूत हेतू हा व्यक्तीचे नवीन भूमिकेसाठी पूर्णतः पुनर्सामाजिकरण करणे हा असतो. थोडक्यात पुनर्सामाजिकरण म्हणजे अत्यंत खडतर मार्गावरून स्वतःच्या भूमिकेची पुनर्उभारणी करणे व सामाजिक स्वची जाणीव निर्माण होण्याची प्रक्रिया होय. बहुतेक वेळा ही एक हेतुपूर्वक आणि तीव्र स्वरूपाच्या बदलाची प्रक्रिया असते. जर एखादी गोष्ट शिकून आत्मसात करता येते तर तीच गोष्ट प्रयत्न करून विसरताही येऊ शकते. याच तत्त्वाला अनुसरून पुनर्सामाजिकरणाची प्रक्रिया शक्य असते. अशा प्रकारे आपण पुनर्सामाजिकरण ही टीप अभ्यासली आहे. प्रश्न तिसरा आहे खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. आणि यामध्ये पहिली संकल्पना आहे प्राथमिक सामाजिकरण. काय आहे संकल्पना? प्राथमिक सामाजिकरण. उत्तर: प्राथमिक सामाजिकरण हे अगदी लहान वयात होते. या अवस्थेत कुटुंब हे सामाजिकरणाचे मुख्य साधन असते. यात मूल, भाषा आणि मूलभूत वर्तन पद्धती शिकते. मूलभूत मूल्ये, वर्तन पद्धती आणि भविष्यातील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दृष्टिकोन कुटुंबात शिकायला मिळतात. कुटुंबात विविध भूमिका समजतात. काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे ज्ञान मुलाला पालक आणि इतर कुटुंबियाकडून होते. हे प्रामुख्याने
अनौपचारिक स्वरूपाचे शिक्षण असते. प्रामुख्याने हे सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाचे असते. सकारात्मक आणि नकारात्मक मान्यता देऊन मान्य आणि अमान्य वर्तन पद्धती मुलांमध्ये रुजवल्या जातात. कुटुंबात होणारे प्राथमिक सामाजिकरण हे खूप वेगवेगळ्या प्रकारे होत असते, कारण कुटुंबाचा एकच असा सार्वत्रिक प्रकार नसतो. संयुक्त कुटुंबात होणारे सामाजिकरण हे विभक्त कुटुंबातील सामाजिकरणापेक्षा वेगळे असते. विभक्त कुटुंबात फक्त पालक हे सामाजिकरणाचे हस्तक असतात, तर संयुक्त कुटुंबात आजी आजोबा, काका काकू, भावंडे हे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध कुटुंबातील सामाजिकरणाचा प्रभाव हा गरीब वंचित कुटुंबातील मूल आणि श्रीमंत उच्चवर्णीय जातीत कुटुंबातील मूल यांच्याकडे बघून समजू शकते. कुटुंबातील सामाजिकरण हे प्राथमिक स्वरूपाचे असते, म्हणजे पालकांनी जे व जेवढे शिकवले आहे तेवढेच नाही, तर मुले कधी त्यालाही विरोध करू शकतात किंवा आपली वेगळी मते बनवू शकतात. आधुनिक समाजात जेव्हा विविध सामाजिकरणाची माध्यमे उपलब्ध असतात, तेव्हा तर ती शक्यता खूपच वाढते. अशा प्रकारे प्राथमिक सामाजिकरण ही संकल्पना स्पष्ट करता येते. आता संकल्पना स्पष्ट करा किंवा संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा, यामध्ये दुसरी संकल्पना आहे दुय्यम सामाजिकरण. कोणती संकल्पना आहे? दुय्यम सामाजिकरण. उत्तर: दुय्यम सामाजिकरणामध्ये शाळा, प्रसारमाध्यमे, समवयस्कांचा समूह, कामाचे ठिकाण अशी अनेक गोष्टी येतात. तर त्यामध्ये आपण शाळा बघूया. शाळा व शिक्षण ही सामाजिकरणाची दुय्यम साधने आहेत. औपचारिक अभ्यासक्रम आणि विषय व कौशल्ये यातून आपण शिकत असतो. रोजचा संपर्क असला तरीही इतर सदस्यांशी प्राथमिक स्वरूपाचे संबंध निर्माण होतीलच हे मात्र सांगता येत नाही. शालेय शिक्षणातून जी मूल्ये, नियमने शिकली जातात ती कुटुंबातील शिक्षणापेक्षा एक पायरी पुढची असतात. शाळेतून शिकल्या जाणाऱ्या मूल्य व भूमिकांची व्याप्ती अधिक असते. शाळेत ग्रेड, बक्षिसे, कौतुक, प्रोत्साहन देणे या सकारात्मक पद्धती व काही परिस्थितीत नकारात्मक पद्धतींचा अवलंब केला जातो. सांघिक भावना, स्पर्धात्मक गुण, शिस्त, अनुचलन या भावना रुजवून विद्यार्थ्याला पुढील जीवनासाठी तयार केले जाते. प्रसारमाध्यमे हे आधुनिक काळातील सामाजिकरणाचे दुय्यम परंतु प्रभावी माध्यम आहे. त्यातूनच व्यक्तीच्या विचारांची जडणघडण होत असते. अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमे तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. या माध्यमांचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. अशा प्रकारे दुय्यम सामाजिकरण ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. प्रश्न 4 आहे. खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आहे, सामाजिकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. काय आहे विधान? सामाजिकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. उत्तर: हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. तर मग हे विधान का बरोबर आहे? कोणत्या कारणामुळे बरोबर आहे? त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढील प्रमाणे. अगदी जन्मापासून सामाजिकरणाची प्रक्रिया सुरू होत असते. लहान मुलांवर समाजात वावरण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार असणे आवश्यक असतात. हे प्राथमिक सामाजिकरणाचे काम कुटुंब संस्था पार पाडत असते. व्यक्ती ज्यावेळी शिक्षणासाठी आणि इतर उपक्रमासाठी कुटुंबातून बाहेर पडतो, त्यावेळी त्या परिसरातील शैक्षणिक संस्था, समवयस्क आणि सामाजिक संस्था त्या व्यक्तीचे वर्तन प्रभावी पार पाडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. व्यक्तीचे वय जसे जसे वाढत जाते तसेच सामाजिकरणाची व्याप्ती वाढत असते. त्यामधून येणाऱ्या अनुभवातून व्यक्ती हा बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी शिकत असतो. अशा वेळी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. तसेच सामाजिक राजकीय जीवनात वावरतात. काही वेळा पुनर्सामाजिकरणाची वेळ येते. अशा वेळी व्यक्तीच्या मूळ वर्तनात
बदल घडून येत असतात. अशा प्रकारचे बदल व्यक्तीत आजीवन घडून येतात. यामध्ये परिस्थिती कशीही असली तरी केलेले संस्कार उत्तराधिकाऱ्यापर्यंत वर टिकून राहतात. म्हणून सामाजिकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, जाहिरातींचा ग्राहकाच्या वर्तनावर परिणाम होतो. काय आहे विधान? जाहिरातींचा ग्राहकांच्या वर्तनावर परिणाम होतो. हे विधान बरोबर आहे. तर हे विधान कशामुळे बरोबर आहे, का बरोबर आहे, ते खरंच बरोबर आहे का, याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढीलप्रमाणे. आपल्या मालाची विक्री वाढवण्यासाठी उत्पादक हे जाहिरातीचा उपयोग करतात. आपल्या जाहिरातीचा परिणाम होऊन लोकांची खरेदी वाढण्यासाठी लोकप्रिय कलाकार व क्रीडापटूंचा वापर करतात. त्याचा ग्राहकावर चांगला परिणाम होतो. ज्या उत्पादनाची जाहिरात केली जाते त्या उत्पादनाची खरेदी करण्यास ग्राहक प्रवृत्त व उत्सुक असतात. जाहिराती ह्या पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आकर्षक असतात. त्याचा परिणाम ग्राहकावर खूप चांगला होतो. कधीकधी चुकीच्या जाहिरातीसुद्धा समाजाच्या मनावर बिंबवल्या जातात. अशा वेळी ग्राहकाची दिशाभूल होते, फसवणूक होते. अशा प्रकारे जाहिरातींचा ग्राहकांच्या वर्तनावर परिणाम होतो. म्हणून हे विधान बरोबर आहे. प्रश्न 5वा आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. संकल्पना आहे सामाजिकरणाची साधने. संकल्पना आहे सामाजिकरणाची साधने. हे एका गोलमध्ये लिहून दिलं आहे आणि त्यासमोर 4 गोल आहेत. तर त्या 4 गोलमध्ये आपल्याला सामाजिकरणाची साधने लिहायची आहे. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपात पूर्ण करायचा आहे. तर सामाजिकरणाचं पहिलं साधन आहे कुटुंब. सामाजिकरणाचं पहिलं साधन आहे कुटुंब. सामाजिकरणाचं दुसरं साधन आहे समवयस्क मित्र. सामाजिकरणाचं दुसरं साधन आहे समवयस्क मित्र. आणि सामाजिकरणाचं तिसरं साधन आहे शाळा. सामाजिकरणाचं तिसरं साधन आहे शाळा. आणि सामाजिकरणाचं चौथं साधन आहे प्रसारमाध्यमे. अशा प्रकारे कुटुंब, समवयस्क मित्र, शाळा, प्रसारमाध्यमे ही सामाजिकरणाची साधने आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहून संकल्पनाचित्र पूर्ण करता येते. प्रश्न 5व्यामध्ये ब आहे, आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, ब्रेकिंग न्यूजमुळे भीती, धास्ती पसरविणारी प्रतिक्रिया निर्माण होते. हे असे का घडते? यासंबंधी समर्पक उदाहरण देऊन स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ब्रेकिंग न्यूजमुळे भीती, धास्ती पसरवणारी प्रतिक्रिया निर्माण होते. हे असे का घडते? यासंबंधी समर्पक उदाहरण देऊन स्पष्ट करा. उत्तर, ब्रेकिंग न्यूजची सुरुवात पाश्चात्य देशात झाली. त्याची नक्कल आता भारतातही केली जात आहे. बातम्या देणारे निवेदक आणि निवेदिका नवीन नवीन न्यूज सांगणे हा त्यांचा व्यवसाय असतो. ते अतिशय उत्तेजितपणाने समाजासमोर न्यूज मांडण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी एक म्हण आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजे गोष्ट खूप छोटी असते, परंतु ब्रेकिंग न्यूजमध्ये त्याला फार फाटे फोडले जातात, खूप मोठी करून सांगितली जाते. टेलिव्हिजनवर दिवसभर न्यूज चालू असतात. कधीकधी मुंबईमध्ये काही जातीय दंगली घडत असतात. यासारख्या गंभीर व वाईट घटनांची तीच चित्रे वापरून, चर्चा करून, भाष्य करून पुन्हा पुन्हा दाखवली जातात. त्यामुळे जनतेमध्ये धास्ती निर्माण होते, तणाव निर्माण होत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला काहीही कामाच्या नसणाऱ्या तसेच अफवा असलेल्या गोष्टी सुद्धा ब्रेकिंग न्यूजमधून मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा वाईट परिणाम मानवी मनावर होतो. अशा प्रकारे ब्रेकिंग न्यूजमुळे भीती, धास्ती पसरवणारी प्रतिक्रिया निर्माण होते. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे, मित्रमैत्रिणीची निवड करताना तुम्ही कोणते निकष विचारात घ्याल? तुम्ही हे निकष का निवडलेत? याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर, मित्रमैत्रिणी हे कुटुंबाप्रमाणेच सामाजिकरणाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. मित्रमैत्रिणीची निवड करताना
नेहमी समवयस्कांचा समूह, मित्रमंडळीचे गट याचा विचार केला जातो. उदाहरण प्ले ग्रुप, किशोरवयीन मुलामुलींचे गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट. म्हणजे प्ले ग्रुपची मुलं हे त्याच वयाची मित्र शोधतात, किशोरवयीन मुले हे सुद्धा आपल्या वयांचीच मित्रे शोधतात आणि ज्येष्ठ नागरिक हे ज्येष्ठ नागरिकच आपले मित्र म्हणून याची निवड करतात. मित्रमैत्रिणींचा सामाजिक आंतरक्रियांचा प्रभाव व्यक्तीच्या वर्तनावर पडतो. त्यांची भाषा, वागणूक, छंद, राहण्याचा परिसर, वेश, परिधान करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींचा मी मित्रमैत्रिणी निवडताना विचार करेल. हे निकष मी निवडले कारण आपण निवडलेल्या मित्रमैत्रिणीमध्ये वर दिलेली एकही गोष्ट नसली तरीही त्याच्या सहवासात राहिल्याने त्याची सवय आपल्याला लागते. उदाहरण त्याची भाषा चांगली नसेल तर आपणही त्याच्यासारखेच बोलायला लागतो. तसेच त्यांना छंद, चांगल्या गोष्टी करण्याची आवड नसेल तर सतत आपला वेळ ती इतर गोष्टीमध्येच घालतात. तर आपली इच्छा असूनही आपण चांगले छंद जोपासू शकत नाही. अशा प्रकारे मित्रमैत्रिणींची निवड करताना काही निकष ठरवणे आवश्यक असते. प्रश्न 6वा आहे. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न आहे. तुम्ही इंटरनेटच्या युगातील पिढीचे प्रतिनिधित्व करत आहात. इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामाबद्दल चर्चा करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. तुम्ही इंटरनेटच्या युगातील पिढीचे प्रतिनिधित्व करत आहात. इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामाबद्दल चर्चा करा. उत्तर अ. इंटरनेटचे सकारात्मक परिणाम. अभ्यासातील अवघड प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर सहज सापडतात. इंटरनेटमुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे. जगामध्ये चाललेल्या सर्व घडामोडींची माहिती इंटरनेटवर तत्काळ मिळते. मित्रांशी संभाषण करताना मी आत्मविश्वासाने माझे विचार मांडू शकते. माझ्या थोरल्या भावाला त्याच्या संशोधन कार्यात इंटरनेटच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती व त्याचे विश्लेषण उपलब्ध झाले. इंटरनेटचे नकारात्मक परिणाम. उपलब्ध असणारी माहिती बरोबर आहे की सदोष आहे हे ते जाणून न घेता आंधळेपणाने त्याचा वापर केला जातो. स्वकष्टाने माहिती संपादन करायची असते या गोष्टीचा आता तरुण पिढीला विसर पडत चाललेला आहे. पोर्नोग्राफी सारख्या विषयावरील माहिती व चित्रे संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्याने तरुणांच्या भावना चाळवतात व अयोग्य वर्तन करण्यास प्रवृत्त होतात. सकाळी उठल्यापासून ते दूर रात्री झोपेपर्यंत कित्येक तास सोशल मीडियावर वाया घालवले जातात. व्हर्च्युअल रिॲलिटी ही वास्तव परिस्थितीपेक्षा वेगळी असते. म्हणजे आभासी सत्य हे वास्तव परिस्थितीपेक्षा वेगळी असतात. अशा प्रकारे इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामाबद्दल चर्चा करता येते. अशा प्रकारे आपण वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 6वे सामाजिकरण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खालील दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.